पुण्यामध्ये 14 हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। कात्रजमधल्या राजीव गांधी पार्कमधल्या या हरणांचा आता मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात 14 हरणांचा मृत्यू झालाय आणि 14 हरणांच्या मृत्यूच्या या बातमीनंतर आता एकच खळबळ माजलेली आहे। हरणांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे अद्यापही अस्पष्ट आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलाय। आपण पाहूया। पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून 14 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। सध्या आपण याच कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये आहोत, जिथं आपल्याला ही समोर दिसतंय जे हरणं आहेत, याच हरणांच्या कळपातील जवळपास 14 हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या या संपूर्ण खंदकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 98 ते 100च्या आसपास हरणांची संख्या आहे, मात्र त्यातले 14 हरिण आहेत ते गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये मृत्यू पावल्याची घटना घडलेली आहे। नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे याचा तपास आहे तो सध्या कात्रजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। त्याविषयी माहिती घेण्यासाठी कात्रज सर्पोद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी घनश्याम पवार आहेत। नेमकी मृत्यूंची संख्या का वाढलेली आहे आणि कशामुळे मृत्यू झालेला आहे, आपण काही तपास करतोय का? साधारणतः 6 तारखेपासून जे आहे ते सुरुवातीला एक 2-3 दिवस आपल्याला एक चितळ हरणामध्ये स्पॉटेड डिअरमध्ये आपल्याला मृत्यू आढळत होते। त्यानंतर 9 तारखेला अचानक आपल्याला 5 हरणांचा मृत्यू आढळलेला आहे। आपली जी हेल्थ ॲडवायझरी कमिटी आहे, जे क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील एक्सपर्ट जी टीम आहे ती इथं वेळोवेळी इथं त्यांनी पाहणी केली। त्यासोबतच रोग अन्वेषण प्रयोगशाळा म्हणजे डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन जो औंधला आहे त्यांची एक्सपर्ट टीम जी आहे ती त्यांनी सुद्धा एकत्रितरित्या या प्राण्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे। त्यासोबतच जे काही खाद्याचे नमुने असतील, सॅम्पल, बायो सॅम्पल्स, वॉटर सॅम्पल हे सुद्धा आपण तपासणीसाठी दिलेलं आहे। लवकरच त्याचा आपल्याला जे काही नेमका जो काही कॉज आहे ते कळेल आपल्याला। अतिशय दुर्दैवी घटना आहे ती कात्रजच्या या प्राणी संग्रहालयामध्ये घडलेली आहे, ज्यामध्ये 14 हरणांचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।